रिफ्लेक्शनचा पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे. आता assumptions on which ray optics is based. रे ऑप्टिक्स कोणत्या assumptions वरती अवलंबून असतो हे तुम्हाला शिकायचं आहे. assumptions on which ray optics is based. रे ऑप्टिक्स हे कशावरती बेस अवलंबून असतो ते तुम्हाला शिकायचं आहे. इथे 3 assumptions आहेत स्टुडंट्स. किती assumptions आपल्याकडे? 3 assumptions. पहिला assumptions काय आहे? हा जो ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट आणि इमेज situated close to the principal axis. पहिला assumption काय माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे प्रिन्सिपल ॲक्सिस जो असतो, प्रिन्सिपल ॲक्सिस आणि पोल. तुम्हाला मी सुरुवातीला साइन कन्व्हेन्शन्स मध्ये सांगितले प्रिन्सिपल ॲक्सिस कसा असतो, असा आडवा असतो नाही का, आणि पोल कसा असतो, उभा असतो. मग ऑब्जेक्ट आणि इमेज हे दोन्ही पण कुठं पाहिजे? क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ऑब्जेक्ट सुद्धा आणि इमेज हे दोन्ही पण कसं पाहिजे? दोन्ही पण कुठं लागतात? प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळ पाहिजे. हे तुमचा पहिला assumptions झाला. दुसरा assumptions काय आहे? Rays diverging from objects are confined to be a cone very small angle. जेव्हा डायव्हर्जिंग काय होतं? डायव्हर्जिंग. डायव्हर्ज होणे म्हणजे काय होणे? डायव्हर्ज होणे म्हणजे दूर होणे नाही का, दूर दूर जाणे, त्याला आपण काय म्हणतो? डायव्हर्जिंग त्याला आपण म्हणत असतो. पण डायव्हर्जिंग होत असताना समजा हे जे रे आहे ना, हे रे हे इकडे एक आला, इकडे एक आला, इकडे एक आला. हा जो एंगल आहे ना, एंगल कसा पाहिजे? अतिशय छोटा पाहिजे, छोटा एंगल. when the rays are diverging, angle should be, cone should be very small. हे बघा, rays diverging from the objects are confined to be a cone very small angle. इथं जो एंगल म्हणतो ना, तर तो एंगल कसा पाहिजे? अतिशय छोटा पाहिजे. आहे का? सुरुवातीला जे डायव्हर्ज होतात ना, ज्या पॉइंट पासून ते डायव्हर्ज व्हायला लागले त्या ठिकाणी जो कोन असतो, एंगल असतो, अतिशय छोटा असावा लागतो. हे दुसरा assumption झाला. समजलं काय म्हणतो ते? तिसरा assumption आहे there is a parallel beam of reflecting paraxide. Paraxide म्हणजे paraxide अर्थ काय होतं रे? parallel and close to the principal. आता जे रेस असतात, रे जे पुढे रे चाललेले असतात, ते रे कसे पाहिजे? parallel to the principal axis. The rays which are passing, which are moving forward, that the ray should be parallel to the principal axis. These are the 3 assumptions. लक्षात घ्या. पहिला assumption काय आहे? पहिला assumption पुढे कसा काय आहे? ऑब्जेक्ट आणि इमेज कुठं पाहिजे? क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस पाहिजे. दुसरा assumption काय आहे? जो एंगल बनतो, जो कोन बनतो, कुठं? डायव्हर्जिंग पॉइंटच्या ठिकाणी. तो कसा पाहिजे? अतिशय लहान असावा लागतो. आणि जे रेज पुढे पास व्हायला लागले, जे रेज पुढे चालले, तर रेज कसेच पाहिजे? पॅरलल पाहिजे. कोणाला पॅरलल पाहिजे? प्रिन्सिपल ॲक्सिसला. काय पाहिजे? प्रिन्सिपल ॲक्सिसला कसे पाहिजे? ते पॅरलल पाहिजे. पहा, मी तुम्हाला त्यांनी शब्द कसा केलेला आहे? पॅराक्साइड. पॅराक्साइडचा अर्थ काय होतो? पॅराक्साइड दॅट इज म्हणजे दॅट इज पॅरलल अँड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तर पॅरलल सुद्धा पाहिजे आणि कसे पाहिजे? क्लोज पण पाहिजे. कोणाला? प्रिन्सिपल ॲक्सिसला. तर हे झाले तुमचे 3 assumptions स्टुडंट्स. असे जेव्हा assumptions on which ray optics is based. रे ऑप्टिक्स ह्या 3 assumptions वरती अवलंबून आहे किंवा त्याच्यावरतीच पूर्ण त्याचा बेस आहे. ओके, सर्वांना समजले 3 assumptions? काही प्रॉब्लेम तुम्हाला? पहिला assumptions, दुसरा assumptions आणि तिसरा assumptions. सर्वांना समजले? काही प्रॉब्लेम नाही? ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आहे स्टुडंट्स, काय? restrictions for having image produced by spherical mirror to be appreciably clear. म्हणजे
रिस्ट्रिक्शन म्हणजे काही बंधन आहेत. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय पोरांनो? बंधन आहेत. कोणते बंधन आहेत आणि कशासाठी जे आहे? अप्रिशिएबली क्लिअर, जे इमेज तुम्हाला दिसणार आहे ती इमेज क्लिअर दिसण्यासाठी रिस्ट्रिक्शन फॉर हॅविंग इमेज प्रोड्यूस्ड बाय स्फेरिकल मिरर. स्फेरिकल मिररने जे इमेज तयार करतात ती इमेज अप्रिशिएबली क्लिअर, स्वच्छ स्पष्ट दिसण्यासाठी काही बंधनं आहेत, रिस्ट्रिक्शन आहेत. त्या बंधनापैकी पहिल्या प्रथम हे तीनच आहेत. पहिले हे तीन अजम्पशन्स घ्यायचे. पहिले हे तीन तीन घेतले तीन. पहिला तीन अजम्पशन्स घेतले. पहिला अजम्पशन्स हे, दुसरा अजम्पशन्स हे, फक्त एबीसी म्हणतो मी. तीन अजम्पशन्स आहेत. पहिला ऑब्जेक्ट्स अँड इमेजेस आर सिच्युएटेड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा पहिला हे बंधन आहे. ह्या ठिकाणी तुमचा ऑब्जर्वेशन्स येतो. तिन्ही अजम्पशन्स वापरले पाहिजे. रेज डायव्हर्जिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट्स आर कन्फाइन्ड टू बी कोन ऑफ व्हेरी स्मॉल अँगल. कसा म्हणजे अँगल अतिशय लहान पाहिजे. इफ देयर इज अ पॅरलल बीम ऑफ इट इज पॅराक्साइल. तो कसा पाहिजे? पॅराक्साइल पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? पॅरलल अँड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तर ते वरचे जे अजम्पशन्स आहेत त्याच ह्या रिस्ट्रिक्शन मध्ये आलेले आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे स्टुडंट्स, इथे बघा, इन केस ऑफ स्फेरिकल मिरर रेज फर्दर from the principal axis do not remain parallel to the principal axis. Thus the third assumption is not followed. The focus third assumption काय होते? follow करत नाही. Third assumption is not followed and the focus gradually shifts towards the pole. आपण तर थर्ड assumption ते काय सांगितलेलं? पॅरलल. काय म्हटलेलं आपण? पॅरलल पाहिजे. कोणाला पॅरलल पाहिजे? प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल पाहिजे. परंतु इथं काय होतं? जसं पुढे जाईल रे तसं काय होतं? त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल राहत नाही. ते दूर दूर जातं. तो काय राहत नाही? पॅरलल राहत नाही. मग तो कुणाकडे शिफ्ट होतो? टुवर्ड्स द पोल कडे शिफ्ट होतो तो रे. As the ray passes forward, at that time what will happen? These rays are not parallel to the principal axis. They shift towards the pole. हे तुमचा दुसरा पॉइंट आहे. हे रिस्ट्रिक्शन आहे. हे काय आहे? रिस्ट्रिक्शन आहे. हे खाली काय आहे? रिस्ट्रिक्शन आहे. काय जाते? हे रिस्ट्रिक्शन आहेत. खाली आहे ना म्हणजे पेन होतो. रिस्ट्रिक्शन आहे. रिस्ट्रिक्शन्स आहे. हे काय प्रॉब्लेम? रिस्ट्रिक्शन आहे. कोणतं रिस्ट्रिक्शन आहे? इन केस ऑफ स्फेरिकल मिरर रेज फर्दर फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस do not remain parallel to the principal axis. Thus the third assumption is not followed. Third assumption इथं काय होत नाही? नियम पाळत नाही. नियम पाळत नाही म्हणजे काय करतो? तो पॅरलल राहायला पाहिजे ना. पॅरलल राहत नाही. काय होतं मग? फोकस ग्रॅज्युअली शिफ्ट्स टुवर्ड्स द पोल. तो काय होतं रे? हळूहळू पोल्स कडे तो काय करतो? शिफ्ट होत असतो. हे तुमचा सेकंड पॉइंट आहे. फर्स्ट पॉइंट मध्ये हे तीन आले. तीन अजम्पशन्स आले. ओके. आणि थर्ड पॉइंट काय आहे? द रिलेशन. कोणतं रिलेशन आहे? फोकल लेंथ. फोकल लेंथ किती असते? फोकल लेंथ किती असते? रेडियस ऑफ कर्वेचरचे किती असते? अर्धी असते. Giving a small point of focus is not followed and the image does not get converged at a single point, resulting into a distorted or defective image. लक्षात घ्या, a single point focus is not followed. एक सिंगल पॉइंटच तिथं फोकस झाला. सिंगल पॉइंट काय झाला? फोकस वरती पडला असेल तर काय होत नाही? इमेज होत नाही. सिंगल पॉइंट. द रिलेशन गिविंग अ सिंगल पॉइंट फोकस इज नॉट फॉलोड and the image does not get converged at a single point, resulting into the distorted or defective image. एक सिंगल पॉइंटच जर पुढे गेला तर पुढे पॉइंट कशी गेले पाहिजे स्टुडंट्स? पुढे पूर्णतः ग्रुप मध्ये पॉइंट गेले पाहिजे. पूर्णतः सेट्स मध्ये पुढे पॉइंट गेले पाहिजे. एकच पॉइंट जर पुढे गेला असेल तर त्याच्यापासून इमेज प्राप्त होत नाही. जरी इमेज प्राप्त झाली तर ती तुम्हाला दिसेनाशी होते. एकच पॉइंट आला समजा तर तुमचं पूर्णपणे बॉडी आहे.
पडते, परंतु आपण काय केलं, एक छोटासा पॉइंट पकडला, ठीक आहे, तरी आपण थर्ड पॉइंट, तर त्या पॉइंटची पुढे काय पडत नाही, इमेज पडत नाही. इमेज पडण्यासाठी काय लागतो, एक ग्रुप ऑफ पॉइंट्स लागतात. ग्रुप ऑफ पॉइंट्स पासून काय बनतो, ऑब्जेक्ट बनतो. आणि ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टची काय बनते, पुढे इमेज बनते. आणि समजत नाही, म्हणून हे नियम आहे कोणता, सिंगल पॉइंट फोकस फॉलोड the image does not get converged at a single point, resulting into a distorted or defective image. सिंगल पॉइंट पासून पुढे काय बनत नाही, बोललो इमेज बनत नाही. आणि लास्ट पॉइंट आहे, thus this defect arises due to the spherical shape of the reflecting surface. लक्षात घ्या, आणि हा जो परिणाम आहे, हा जो डिफेक्ट आहे, दिस डिफेक्ट म्हणजे हा जो दोष आहे, arises कशामुळे प्राप्त होतो, ड्यू टू स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस. एखादी रिफ्लेक्टिंग सरफेस कसं असेल, स्फेरिकल असेल. स्फेरिकल असेल म्हणजे गोलाकृती असेल, तेव्हा हे अशा प्रकारचा डिफेक्ट, अशा प्रकारचा दोष तुम्हाला दिसून येतो. तर हे त्याचे काय झाले, रिस्ट्रिक्शन झाले. पहिला रिस्ट्रिक्शन कोणता आहे, ते 3 नियम आपल्याला पाहिजे. दुसरा नियम काय करूनो, दुसरा नियम असा आहे की तो जो काही रे आहे पुढे जात असताना काय होते, तो पॅरलल राहत नाही, कोणाशी क्लोज पण राहत नाही पेन्सिल ऍक्सिसशी. नंतर तो काय होतो, शिफ्ट टुवर्ड्स होत असतो. आणि तिसरा पॉइंट आहे, एका पॉइंट पासून काय होत नाही, इमेज प्राप्त होत नाही. आणि हे सर्व जे दोष आहेत हे कशामुळे आहेत माहिती आहे का, दिस डिफेक्ट अराइजेस. कशामुळे प्राप्त, अराइज होणे, निर्माण होणे, अराइज होणे म्हणजे काय होणे, निर्माण होणे. अराइजेस ड्यू टू द स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस. स्फेरिकल शेप असेल तर सिंपल शेपच्या मुळे हे डिफेक्ट काय होते, निर्माण झालेले आहेत. ओके, तर these are the 2 points I have explained to you. पहिला पॉइंट कोणता आहे, अझम्पशन्स. हे अझम्पशन्स खाली आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आणखी पुढे 3 पॉइंट आलेले आहेत. ओके, तर हा एक पॉइंट अझम्पशनचा झाला. दुसरा पॉइंट काय झाला बोललो, तो रे पुढे जसं पुढे जाईल तसं काय होत नाही, तो थर्ड अझम्पशन पडत नाही, पॅरलल राहत नाही किंवा क्लोज राहत नाही, कुणाला पेन्सिल ऍक्सिसला. हे सांगितलं. आणि तिसरा पॉइंट मला हे सांगितलं मी की जर एखादी पॉइंट असेल तर त्या पॉइंट पासून काय होत नाही, इमेज प्राप्त होत नाही. आणि चौथा जो पॉइंट आहे, हा सर्व जे डिफेक्ट आहे कशामुळे आहे, स्फेरिकल शेप मुळे आहे. ओके, सर्वांना क्लिअर झालेले हे पॉइंट्स. चला हे पण लिहून घ्या, लिहून घ्या. स्फेरिकल अबेरेशन. आता अबेरेशन म्हणजे काय आपण ते शिकूया. व्हॉट इज द ऍक्च्युअल मीनिंग ऑफ अबेरेशन ते आपण पाहूया. ठीक आहे, स्फेरिकल अबेरेशन आपण कोणाला म्हणायचं, फॉर अ स्फेरिकल मिरर. आणि तो कसा कमी केला जातो, हाऊ कॅन इट बी मिनिमाइज, कसा कमी केला जातो. ठीक आहे, अबेरेशन कसा कमी केला जातो. त्याच्यानंतर कॅन इट बी द इलिमिनेट, कमी केला, कसा कमी केला जातो, हा पहिला त्याचा प्रश्न विचारला. दुसरा तरी विचारलेला आहे, डायरेक्टली नाहीसाच केला जातो का, कमी केला जातो कसा, त्याच्यानंतर पूर्णतःच इलिमिनेट करता येईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. तर पहिले प्रथम मला सांगायचे आहे, अबेरेशन, स्फेरिकल अबेरेशन म्हणजे काय आहे, आपण ते मला सांगायचे तुम्हाला. आता आपण जे पाठीमागेच्या पॉइंट मध्ये पाहिलेलं आहे, काय पाहिलेलं आहे पाठीमागच्या पॉइंट मध्ये, जेव्हा रेज मूव्ह होतात, काय होतात, रेज मूव्ह होतात, तेव्हा ते रेज कसे असतात, रे क्लोज टू द पेन्सिल ऍक्सिस असतात आणि पॅरलल पण असतात. आणि काही वेळानंतर ते काय होतात, त्याला पॅरलल पण नसतात आणि क्लोज पण नसतात. हे आपण पाहिलेलं आहे. पाहिलं का नाही पाहिलं, पण तेच सांगायचं बरं. हे बघा, in case of spherical mirror, the rays coming from distant object farther from pencil axis do not remain parallel. काय राहत नाही, पॅरलल राहत नाहीत. नंतर काय होतात, ते शिफ्ट टुवर्ड्स द पोल कडे काय करतात, ते शिफ्ट करतात. ओके, दुसरा पॉइंट आहे, it does not parallel to the parallel axis. ते प्रॉपर्टी काय करते, ते फॉलो करत नाही. assumption for
आहे डायव्हर्ज होणे, दुसरा मुद्दा आहे तो पॅरलल राहत नाही. आणि ह्या दोघांमुळे काय होतं मग त्या ठिकाणी एक पॉइंट इमेज तयार होते आणि म्हणून ते इमेज काय होत नाही, ते इमेज क्लिअर दिसत नाही किंवा डिस्टॉर्टेड होते किंवा डिफेक्टिव्ह होते. आणि ह्या तीन कारणामुळे त्या तीन जर घटना घडत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणत असतो अबेरेशन. त्याला आपण काय म्हणतो स्फेरिकल अबेरेशन. इमेज तिथं प्राप्त होते, तिथं जी इमेज प्राप्त होते ना तर ती इमेज कशी असते, स्फिअर सारखी असते, म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे स्फेरिकल अबेरेशन. पहिला मुद्दा काय, जो रे येतो तो रे काय होतो, रे मूव पॅरलल मूव होत नाही, क्लोज टू द ॲक्सिस होत नाही. नंतर तो डायव्हर्ज होत राहतो आणि शिफ्ट टुवर्ड्स द कोणाकडे, पोलकडे तो काय होतो, शिफ्ट होतो. आणि म्हणून तो जो पॅरलल असण्याचा नियम आहे, पॅरलल असण्याचा जो रूल आहे तो इथं फॉलो होत नाही. आणि म्हणून मग शेवटी इमेज कशी होते, एक पॉइंट इमेज असते आणि पॉइंट इमेज काय होते, एकतर डिस्ट्रॉय होते किंवा काय होते, देखील पूर्णतः डिमिनिश्ड होऊन जाते. आणि म्हणून ह्या तीन घटना जेव्हा घडतात आणि इमेज जे पडते ना, ती इमेज कशी पडते रे, स्फेरिकल टाईप पडत असते, म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे स्फेरिकल अबेरेशन. सर्वांना समजलं का? स्फेरिकल अबेरेशन म्हणजेच काय, अबेरेशनचा अर्थ आहे हे जे अझम्पशन्स जे रे फॉलो करत नाही, रे ऑप्टिक्स फॉलो करत नाही आणि तो जो काही फॉलो न करण्याचा जो काही त्याचा नियम आहे किंवा जो काही त्याचे त्रुटी आहे, त्या त्रुटीलाच म्हणलेला आहे स्फेरिकल अबेरेशन. सर्वांना समजलं? ती पाठीमागची तीन अझम्पशन चालत लक्ष येतं, पुढचा पॉईंट कसा असतो, ती तीन अझम्पशन जे होते ना ते इथं फॉलो होत नाही. आणि तीन अझम्पशन जेव्हा फॉलो होत नसतील, जो काही त्रुटी निर्माण झालेली आहे त्या त्रुटीलाच किंवा त्या दोषालाच आपण काय म्हणतो, स्फेरिकल अबेरेशन म्हणतो. म्हणजे हे पुढचा मुद्दा जरी तुम्हाला मोठा असला तरी ते लक्षात ठेवा, ते तीन प्रिन्सिपल ॲक्सिस आपण अझम्पशन्स जे पाळत नाही, जो रे पाळत नाही आणि जो काही डिफेक्ट तयार होतो, जो काही दोष तयार होतो, त्या दोषालाच आपण इथं काय म्हणत असतो, अबेरेशन. स्फेरिकल अबेरेशन म्हणतो, परंतु स्फेरिकल काय म्हणतो, तिथं जी इमेज पडते ना ती कशी असते, स्फिअर टाईप असते, म्हणून त्याचं नाव आहे स्फेरिकल अबेरेशन. सर्वांना तुम्हाला समजली तर काय अडचण आहे, कोणाला काही अडचण नाही तर बघा थोडंसं डायग्राम काढलेली आहे. डायग्राम मध्ये कशी पहा, हे डायग्राम कसे स्टुडंट्स, हे आहे कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणल्यानंतर इकडचा बाहेरचा भाग कसा असतो, बाहेरचा भाग मी त्याला रे टाइप दाखवलेला आहे आणि कॉन्केव्ह मध्ये जे मधला भाग नाही का, हे कसं लक्षात घ्या, हे कॉन्व्हेक्स मध्ये एक लक्षात घ्या, असा करतो असा आहे कडे कॉन्केव्ह. मग मी काय केलं, हे बाहेरचा भाग काय केला मी सर, कॉन्केव्ह येतो हे असं मार्क इकडून चालणार रे, ते इकडे गेले ना, हे कसं झालं, सॉरी कॉन्केव्ह आहे आणि हा कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. हा कसा इकडून कॉन्केव्ह झाला आणि हा कसा आहे, कॉन्व्हेक्स झाला. कॉन्केव्ह मध्ये काय होतं, रे पाठीमागे आले, हे इथून रे इकडे आला आहे, इथून रे इकडून बघा, हे सर्वात वरचा आणि सर्वात वरचा इथं आला, त्याला आपण काय म्हणतो, एफएम म्हणतो. सर्वात वरचे रे जेव्हा एकत्र त्याचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं, ज्या बिंदूमध्ये ते काय होतं, कन्वर्ज होतं, त्याचं नाव आहे एफएम. आणि त्याच्यानंतरची सर्वात वरचा रे त्याच्यानंतर एक त्याच्या खालचे दोन रे, त्या रे पासून निघालेले त्याला आपण काय म्हणतो, एफपी म्हणतो. एक एफएम आणि एक काय आहे, एफपी आहे. ओके, इथं बघा इकडं पण तसंच केलेलं आहे, काय केलेलं आहे, आपण इथं हे कोणता रे आहे, कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स मध्ये सुद्धा तसं केलेलं आहे. इथं मात्र काय झालं, सर्वात वरचा आणि सर्वात हे जवळ येतं, जवळ आणि सर्वात हे दूर जात असतं. सर्व हे एफएम आहे, किती आहे, एफपी आहे. इथं बघा एफएम जवळ होता, एफपी दूर होता.
अंतराला आपण काय म्हणतो लॉंगिट्युडिनल अबेरेशन म्हणतो. काय म्हणतो लॉंगिट्युडिनल अबेरेशन, त्याला आपण असं म्हणत असतो. एक स्फेरिकल अबेरेशन, दुसरा कोणता आहे लॉंगिट्युडिनल अबेरेशन आहे. इथे बघा स्टुडंट्स, इथे तुम्हाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे, द रेज नियर द एज ऑफ द मिरर कन्वर्ज ॲट द फोकल पॉइंट. जे जवळचे असतात ना, जवळचे कोणते एफएम आहे आणि जवळचे रे एकत्र आले तेव्हा त्याला आपण काय म्हणतो एफएम. अतिशय जवळ आले जवळ त्याला आपण काय म्हणतो एफएम म्हणतो. वेअर ॲट द रेज नियर द प्रिन्सिपल ॲक्सिस कन्वर्ज, हे जे दूरचे एज म्हणजे कडेपासून जे एकत्र येतात त्याला आपण एफएम म्हणतो. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळचे जे एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो एफपी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो रे एफपी म्हणतो. द डिस्टन्स बिटवीन एफपी अँड एफएम मेजर्ड ॲज द लॉंगिट्युडिनल अबेरेशन. त्या दोघांच्या मधलं एफपी आणि एफएम या दोघांच्या मध्ये जे अंतर असतं त्या अंतराला आपण काय म्हणतो लॉंगिट्युडिनल अबेरेशन त्याला म्हणतो. ओके, पाठीमागे आपण स्पेरिकल अबेरेशन पाहिलं. स्पेरिकल अबेरेशन म्हणजे काय, व्हेन द रे ऑप्टिक्स डज नॉट फॉलो द थ्री अझम्पशन्स फॉलो होत नसतील तेव्हा त्याला आपण काय म्हणतो स्पेरिकल अबेरेशन म्हणतो. आणि दोन हे कडा म्हणजे हे शेवटचा आणि हे शेवटचा कळतो मला, दोन एज पासून जे रिफ्लेक्टिंग रेज ज्या बिंदूमध्ये एकत्र कन्वर्ज होतात त्या बिंदूचं नाव आहे एफएम. प्रिन्सिपल ॲक्सिस आहे हा कोणता ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळचे जे दोन रे आहेत ते जवळचे दोन रे ज्या बिंदूमध्ये काय होतात कन्वर्ज होतात त्याचं नाव कोणतं आहे एफपी आहे. आणि एफपी आणि एफएम याच्या मधील जे अंतर आहे त्या अंतराचं नाव कोणतं आहे लॉंगिट्युडिनल अबेरेशन आहे. तर आपला मुद्दा आहे पोरींनो, अबेरेशन म्हणजे काय आहे. अबेरेशन म्हणजे काय, व्हेन द ऑप्टिक रे डज नॉट फॉलो द थ्री अझम्पशन्स, ते तीन सांगून टाकायचे. And that when these three assumptions does not follow, this phenomena of ray is called as a spherical aberration असं म्हणतो. आणि हे दोन कडेपासून जे रे रिफ्लेक्ट झाले ते कन्वर्ज ज्या बिंदूमध्ये झाले त्याचं नाव आहे एफएम. आणि प्रिन्सिपल ॲक्सिसचे दोन रे पासून रिफ्लेक्ट झालेले रे ज्या बिंदूमध्ये कन्वर्ज त्याचं नाव आहे एफपी. The distance between FP and FM is called as the longitudinal aberration. त्याचं नाव काय आहे longitudinal aberration त्याचं नाव आहे. ओके, spherical aberration, single point image is not possible at any point. The still and the image forward is always certain. काय आपल्याला माहिती आहे का, या aberration मध्ये काय होतं, सिंगल पॉइंट पॉसिबल होत नाही आणि इमेज जे पडते ना कशी पडते सर्कल मध्ये पडते. ओके, इमेज हे पॉइंट मध्ये पडत नाही तर कशामध्ये पडते सर्कल मध्ये पडते. ओके, आणखी 2-3 पॉइंट आहेत आपण लगेच एक्सप्लेन करूया ते सुद्धा 2 मिनिटं. की आता आपण दोन प्रकारचे अबेरेशन पाहिलं. पहिला अबेरेशन कोणता आहे स्फेरिकल अबेरेशन, दुसरा कोणता आहे लॉंगिट्युडिनल अबेरेशन. आता राहिला कोणता ट्रान्सवर्स अबेरेशन. हे काय जे इमेज पडते ते कसे असते रे सर्क्युलर असते, बरोबर आहे की ते काय तयार होतं एक सर्कल तयार होतं. काय तयार होतं एक सर्कल तयार होतं. आणि सर्कल मध्ये काय असते रेडियस असते आणि त्या रेडियसला आपण काय म्हणतो ट्रान्सवर्स अबेरेशन म्हणतो. सर्वांना सांगतो मला लॉंगिट्युडिनल अबेरेशन काय पाहिलं होतं एफएम आणि एफपी. एफएम आणि एफपी याच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणालो लॉंगिट्युडिनल अबेरेशन म्हणालो. जेव्हा स्क्रीनवरती एक सर्क्युलर इमेज तयार होते म्हणजे एक सर्कल तयार होतं आणि त्या सर्कलमध्ये जे रेडियस असते सर्कलची रेडियस त्या रेडियसला आपण काय म्हणत असतो ट्रान्सवर्स अबेरेशन असं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, मग राहिला प्रश्न हे कमी कसं करायचं. पहिलं कमी कसं करणे हा मुद्दा आहे, नंतर इलिमिनेट करणे कसं करायचं. हे नाही, पहिले
ते कमी कसं करायचं तर काय केलं पाहिजे स्टुडंट त्याच्यामध्ये जो हे असतो अपर्चर असतो अपर्चर पूर्णतः काय केला पाहिजे रिड्यूस केला पाहिजे रिड्यूसिंग अपर्चर काय केला पाहिजे जो अपर्चर असतो अपर्चर म्हणजे काय आहे ऑब्स्टॅकल अपर्चर अपर्चर किंवा ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा अपर्चर म्हणजे काय रे तो रे येतो ना रे मध्ये जो काही अडथळा आहे तो पूर्णपणे काय केला पाहिजे रिड्यूस केला पाहिजे तेव्हा हे जे अबेरेशन येतात स्फेरिकल अबेरेशन असो लॉंगिट्युडनल अबेरेशन असो किंवा ट्रान्सव्हर्स अबेरेशन असो हे कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे स्फेरिकल अबेरेशन कॅन बी रिमूव्ड बाय रिड्यूसिंग द अपर्चर ऑफ द मिरर मिररचा जो अपर्चर असतो ना तो अपर्चर पूर्णतः काय केला पाहिजे रिड्यूस केला पाहिजे तेव्हा अबेरेशन काय होतं कमी होतं ओके आणि डायरेक्टली तुम्हाला काउंटर टाकायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणतो तर पॅराबोलिक मिरर वापरला पाहिजे पॅराबोलिक मिरर अबेरेशन पूर्णतःच काउंटर असेल तर काय केलं पाहिजे जे स्फेरिकल अबेरेशन इन कर्व्ड मिरर कॅन बी कंप्लीटली इलिमिनेटेड कंप्लीटली काढून टाकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे युजिंग अ पॅराबोलिक मिरर जे मिरर असतात ना तर मिरर कसा वापरला पाहिजे तुम्ही पॅराबोलिक मिरर वापरला पाहिजे तेव्हा जे अबेरेशन्स आहेत ते पूर्णतः रिमूव्ह करता येतं कमी करण्यासाठी अपर्चर रिड्यूस करून टाका आणि डायरेक्टलीच तुम्हाला अबेरेशन पूर्णतःच काढून टाकत असेल तर काय केलं पाहिजे तुम्ही मिरर वापरताना कोणता मिरर वापरला पाहिजे पॅराबोलिक मिरर वापरला पाहिजे अशा पद्धतीने आपण काय पाहिलं स्टुडंट्स अबेरेशन पाहिलं अबेरेशन म्हणजे काय आहे जो ऑप्टिक्स रे काय करत नाही अझम्पशन्स फॉलो करत नाही आहे का नाही त्यालाच आपण काय म्हणतो अबेरेशन्स म्हणतो स्फेरिकल अबेरेशन्स म्हणतो त्याच्यानंतर आपण आता दोन एक कॉन्व्हेक्स मिरर काढला होता एक कॉन्केव्ह मिरर काढला होता त्याच्यामध्ये आपण एफएम आणि एफपी हे दोन पॉईंट काढले आहे की नाही एफएम कसं म्हणलं तरी जे शेवटचे रे असतात ना शेवटचे रे पासून जे कन्व्हर्ज ज्या पॉईंटमध्ये झालं त्याला आपण एफएम म्हणालो आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळचे जे रे असतात त्यापासून जे रे कन्व्हर्ज झाले त्याला आपण काय म्हणलो एफपी म्हणालो आणि त्या दोघांच्या मध्ये जे अंतर असतं त्या अंतराला आपण काय म्हणालो लॉंगिट्युडनल अबेरेशन असं म्हणालो आणि त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला ट्रान्सव्हर्स अबेरेशन पाहायचं आहे जो एक सर्क्युलर इमेज तयार होते आणि जो सर्कल तयार होतो त्या सर्कलची जी त्रिज्या असते किंवा रेडियस असतं त्याला आपण काय म्हणत असतो ट्रान्सव्हर्स अबेरेशन त्याला आपण म्हणत असतो पुढचा प्रश्न असा आहे की हे अबेरेशन कमी कसं केलं जातं किंवा इलिमिनेट कसं केलं जातं तर कमी करण्यासाठी रिड्यूस करण्यासाठी काय केलं पाहिजे अपर्चर ऑफ द मिरर स्फेरिकल अबेरेशन कॅन बी मिनिमाइज्ड बाय रिड्यूसिंग काय केलं पाहिजे अपर्चर